नमस्कार दूध व्यावसायिक मित्रांनो, आज आपण चक्का म्हणजे काय व चक्का कसा बनवायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण चक्क्याविषयी माहिती जाणून घेऊयात. चक्का बनवताना सुरुवातीला आपल्याला दूध घ्यायचंय. दुधापासून आपल्याला दही लावायचंय. दही तयार होण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 तास वेळ लागणार आहे. 5 ते 6 तासानंतर आपले दही तयार होईल. दही तयार झाल्यानंतर दही 7 ते 8 किलो एका पांढऱ्या कपड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. पांढऱ्या कापडाची साईज जर तुम्ही बघायला गेला तर 1 बाय 1 मीटरची साईज आहे. आपण याला मलमली कापड किंवा एक आपण धोतर कापड म्हणू शकतो. याची साईज आहे 1 बाय 1 मीटर. 1 बाय 1 मीटरच्या कापडामध्ये आपल्याला 7 ते 8 किलो दही घ्यायचं आहे. दहीपासून आपल्याला चक्का बनवायचा आहे. तर हे दही म्हणजे आपल्याला यातून पाणी काढायचंय. पाणी काढण्यासाठी आपण हे टांगून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे टांगून ठेवलेलं आहे. कमीत कमी आपल्याला दह्यापासून चक्का बनवण्यासाठी 8 तास दही टांगून ठेवायचं आहे. म्हणजे की चक्का परफेक्ट 100% चक्का बनण्यासाठी 8 तास आपल्याला दही टांगून ठेवायचं. त्यासाठी आता तुम्ही बघू शकता दही टांगून ठेवलेलं आहे. याला कमीत कमी आपल्याला 8 तासामध्ये हे दही 4 वेळा हलवायचं आहे. म्हणजे कसं हलवायचं की आता तुम्ही बघू शकता यातलं आपल्याला पाणी काढायचं आहे. म्हणजे कसं हलवायला पाहिजे. आता हे असं आहे, ह्या साईडला 2 कोपरे आहेत, ह्या साईडला 2 आहेत. तुम्ही एक साईडला तुम्ही अशा प्रकारे हलवू शकता. आता तुम्ही जर बघायला गेला तर यातून पांढरे पाणी चाललंय. यातून पांढरे पाणी चाललेलं आहे. हे जितकं पांढरे पाणी तुमचं कमी जाणार आहे तितका तुमचा चक्का चांगला पडणार आहे, तितका तुम्हाला उतारा चांगला पडणार आहे, तुमचा प्रॉफिट चांगला होणार आहे. त्यामुळे ही पद्धत तुम्ही वापरा. एक साईडला हलवा, पांढरे पाणी आपले कमी जाईल. तुम्ही बघू शकता आता पांढऱ्या पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी प्रमाणात आलेलं आहे. पांढरं थोडंफार आपलं निव्वळ पाणी यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपल्याला जर चक्का बनवणार असेल तर कमीत कमी 8 तास आपण दही अडकून ठेवायचा आहे. 8 तासामध्ये 3 ते 4 वेळा आपल्याला चक्का हलवायचा आहे व आपल्याला पांढरं पाणी कमी जाईल याची काळजी पूर्णपणे घ्यायची आहे. 8 तासानंतर हा चक्का आपल्याला किसून यापासून आपण श्रीखंड, आम्रखंड, फ्रुटखंड अशा प्रकारचे पदार्थ बनवू शकतो. फक्त पुन्हा एकदा सांगून देईल की आपल्याला चक्का बनवताना सगळ्यात महत्वाची गोष्ट घ्यायची आहे की आपलं पांढरं पाणी जितकं कमी जाईल तितका आपला उतारा चांगला पडेल व प्रॉफिट चांगला होईल. आणि त्यामुळे तुमचे श्रीखंड, आम्रखंड, फ्रुटखंड हे 3 पदार्थ अतिशय चांगले व उत्कृष्टरित्या बनले जातील. धन्यवाद मित्रांनो.